महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे। 165 जागांपैकी 119 जागेवर भाजपने विजय मिळवत महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केली। त्यामुळे संपूर्ण बहुमत असणाऱ्या पुणे महापालिकेत महापौर कोण असणार याकडे शहराचं लक्ष लागलंय। महापौर पदासाठी आज मुंबईत आरक्षण सोडत जाहीर झाली। यात पुणे महानगरपालिकेसाठी खुल्या महिला गटासाठी महापौर पद आरक्षित करण्यात आले आहे। त्यामुळे पुण्याची नगरसेवक ही महिला असणार हे आता स्पष्ट झाले। ज्या पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्याचा कारभार आता सावित्रीच्या लेकींच्या हाती असणार आहे। महापालिका निवडणुकीत भाजपने 92 महिलांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे पालिकेत लाडक्या बहिणींची चलती असणार हे निकालापूर्वी स्पष्ट झालं होतं। निकालानंतर भाजपच्या जवळपास 50 पेक्षा जास्त महिला निवडून आल्या आहेत। त्यापैकीच एक महिला आता महापौर असणार आहे। यात प्रामुख्याने रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे, वर्षा तापकीर यांचे नाव चर्चेत आहे। रंजना टिळेकर या विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या आई असून 5 वेळा त्या निवडून आल्या आहेत। तर मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे। त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत। मंजुषा नागपुरे यांनी यंदा बिनविरोध विजय मिळवला होता। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या वर्षा तापकीर यांनी देखील विजयाची हॅट्रिक केलेली आहे। हे नाव जरी चर्चेत असलं तरी भाजप ऐन वेळेला सरप्राईज पॅकेट ओपन करत आलेले आहे। त्यामुळे ऐन वेळेस इतर दुसरे नाव सुद्धा समोर येऊ शकते। यंदाच्या निवडणुकीत भाजपने यंग ब्रिगेड कार्ड खेळले होते, त्यामध्ये फायदा देखील भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता। हाच ट्रेंड जर भाजपने पुढे चालवला तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचं देखील नाव पुढे येऊ शकते। इतकंच नाही तर पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात उच्च शिक्षित तरुण महिला म्हणून प्रथमच नगरसेविका झालेल्या निवेदिता एकबोटे या देखील शर्यतीत येऊ शकतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ आणि यंग टीम देवेंद्रच्या सदस्य असलेल्या निवेदिता एकबोटे यांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठं नाव केलेलं आहे। त्यामुळे पुण्याचे महापौर कोण असणार याकडे शहराचं लक्ष लागलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।